2 मिनिटं द्या. पूनम आमकां ह्या देवळान म्हजें नांव भाऊ मांद्रेकर नारायण मांद्रेकर. तेन्ना ह्या देवळाक खूब वर्सां जालीं. हें पयलें देवूळ तशें खवणेकार घराण्याचें आसलें. मागीर आमी ट्रस्ट केली आनी ट्रस्टान तेंच्यांनी हें ट्रस्टाक दिलें कळ्ळें. आनी आतां ट्रस्ट हें पळयता. आतां खवणेकार घराण्याचें आतां कांय हें ना, तेंच्यांनी अर्पण केली हेका आमकां ट्रस्टाक. तेन्ना हो आतां खूब आदी पासून म्हाका याद जायना, पूण खूब वर्सां जालीं हो उत्सव चालू आसा कळ्ळें. आनी देवाचें देण द्वादशीक एकादशीक आमचो लोक प्रत्येक हें देवूळ विठ्ठल रखुमाईचें देवूळ म्हणटा पळय तें मळ्यांच्या बाजूक एकूच आसा. ताळगांव एक आसा, पूण हांगा एक लोक चड प्रमाणांत येता तेन्ना. आनी आमी आतां आमकां हांगासर चैतन्य भटजी मेवळ्या आनी ते अभिशेकाच्या रुपान आनी कितें कितें रुपान खुबश्यो घडामोडी करता आनी उत्कर्श वाडलेलो आसा कळ्ळें. इतलेंच आनी कांय ना.
तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय ध्यातो मुनींद्रे समागत्य तिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल या नाम गजरामध्ये पंढरपुरामध्ये दिंडी वारी ज्ञानेश्वर महाराजांनी सुरुवात केलेली आणि सर्व धर्मांमध्ये या ठिकाणी विठ्ठलाकडे सर्व जातीतली लोक, सर्व धर्मातली लोक येतात, विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि युगे 28 युगापासून जो काय विटेवरी उभा आहे आणि अशा विठ्ठलाचा आज दर्शन आणि त्याचबरोबर आषाढी एकादशी आपल्या श्री विठ्ठल रुक्माई मंदिर मळा पणजी या ठिकाणी जो उत्सव साजरा होतो दरवर्षी पद्धतीने याही वर्षी या मंदिरामध्ये अनेक भक्त आले, अनेक भक्तांकडून या ठिकाणी सेवा घडली, अभिषेक वगैरे झाले, दर्शन घेण्यासाठी भक्त येतात आणि त्याचबरोबर विठ्ठलाच्या कृपा आशीर्वादाने प्रत्येक भक्ताच्या मनोकामना इच्छा आकांक्षा पूर्ण होतात। त्याचबरोबर दरवर्षी पद्धतीने याही वर्षी हा सण अतिशय आनंदात, जल्लोषात, उत्साहात असा साजरा होत आहे। दुपारी 1 वाजता आरती होणार आहे। आरती झाल्यानंतर मग संध्याकाळी भजन होईल, त्यानंतर मंदिरात पालखी असते, पालखी झाल्यानंतर आरती असते। दर एकादशीला या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये प्रत्येक 15 दिवसाच्या एकादशीला विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची पालखी असते। त्याचबरोबर अनेक सण साजरे होतात या मंदिरामध्ये। भरपूर या ठिकाणी भक्तांचा आवागमन भरपूर असतं आणि त्याचबरोबर भक्तांच्या इच्छा पूर्ण झाल्यामुळे भक्त या ठिकाणी येतात, दर्शन घेतात, परत काय अडीनडी असतील, अडचणी असतील सांगतात आणि या मंदिराला भरपूर भक्त पसंती करतात। भरपूर भक्तांचा या ठिकाणी उल्हास वाढलेला आहे, उत्साह वाढलेला आहे। श्री स्वामी समर्थ। माझं नाव चैतन्य श्रीकांत कुलकर्णी स्वामी समर्थाचं काय आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं पूजन 108 मंदिरांमध्ये करायचं ठरलं होतं। त्याचबरोबर जूनपासून ते डिसेंबरपर्यंत 108 मंदिरं, त्यातली 9 मंदिरं आज पूर्ण झालेली आहेत आणि त्याचबरोबर पुढं अजून 99 मंदिरं राहिलेली आहेत, ती सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होतील आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने या ठिकाणच्या प्रत्येक भक्ताच्या इच्छा आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या कामना पूर्ण होतील। श्री स्वामी समर्थ। नाम जप केलं त्याचबरोबर जय जय रामकृष्ण हरी हा नामजप 16 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू केलेला 24 तास या ठिकाणी या मंदिरामध्ये जय जय रामकृष्ण हरी हा नामजप या ठिकाणी घोष झाला। प्रत्येक भक्ताने पसंती दाखवली, हातात विणा घेतला आणि त्याचबरोबर नामघोष करत या ठिकाणी आज 10 वाजता त्याची समाप्ती झाली। श्री स्वामी समर्थ। ओम प्राण स्वाहा, प्राण स्वाहा, 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 स्वाहा,